नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्यातील शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय असा दिलासादायक अपडेट आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राज्यात राबवल्या जाणाऱ्या 2 महत्त्वपूर्ण अशा योजना, शिष्यवृत्ती योजना म्हणजेच की पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. या दोन्ही योजनांकरता निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे. 2 महत्त्व म्हणजेच की जी.आर. म्हणजेच की आज 9 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या शिष्यवृत्ती प्रतीक्षा केली जात आहे. अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेकरता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच की आपण बघणार आहोत की राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून 128 कोटीचं लाख म्हणजेच की हजाराचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. एकंदरीत या योजनेकरता म्हणजे 320 कोटी 12 लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती. ज्यामध्ये आता 192 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे आणि उर्वरित असलेला 128 कोटी 4 लाख म्हणजे 8,000 रुपयाचा निधी हा जी.आरच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. केंद्रीयकृत प्रवेश प्रक्रियेतील पात्र प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचा लाभ हा महाडीबीटीच्या पोर्टलवरून त्या विद्यार्थ्यांना खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. काळजी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेअंतर्गत म्हणजेच की करता सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्यांच्यामध्ये आपण बघणार आहोत की 106 कोटी 30 लाख 6,000 रुपयाचा निधी योजनेसाठी उपलब्ध करून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अशाच नवीन नवीन योजनेसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.